नमस्कार मंडळी. तर मी छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर असा 7-8 हिरव्या मिरच्या अशा घेतल्यात, 5-6 लसणाच्या काड्या घेतल्या आणि छान तेल टाकून असं परतून घेतलं. ते झाल्यानंतर काढलं साईडला. नंतर बारीक चिरलेला कांदा घेतला, तो पण टाकला आणि थोडीशी हळद टाकली. स्वच्छ शेपूची भाजी आहे ना, ती धुवून बारीक कट करून टाकली. थोडंसं मीठ टाकलं आणि मिरचीचा ठेचा पण असा वाटून घेतला, तो पण टाकला. एकीकडे ती भाजी शिजते तोपर्यंत मी 4 असे अंडे सोलून घेतले आणि त्याच्यामध्ये धना पावडर आणि मिरची पावडर हे फक्त टाकलं. छान असं हलवून घेतलं आणि शेपूच्या भाजीमध्ये ते ओतलं आणि शेपूच्या भाजीला छान अशी ते अंडी घोटून घेतलेली ना, ते लागेपर्यंत असं हलवून घेतलं. मस्त असं हलवून घेतल्यानंतर शेपूची भाजी खूप छान झाली होती. ही भाजी आहे ना, माझ्या सासूबाईंनी केलेली आहे बरं का. तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. खूप छान झाली होती. आणि जगभरामध्ये तुम्ही खूप साऱ्या रेसिपी पाहिल्या असतील, तर ही माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल, तर आवडली असेल तर तुम्ही जाता जाता फक्त एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.